राम राम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ज्वारी आणि बाजरीच्या पिठाचे धिरडे आणि इतकी सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. लहान मुलं खात नाहीत भाज्या, तर त्याच्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही ही रेसिपी त्यांना खायला घालू शकता. आणि ज्यांना मधुमेह आहे किंवा वजन कमी करायचं आहे म्हणजेच वेट लॉस करायचं असेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी अगदी योग्य आहे. तर ही रेसिपी इतकी सोपी आहे आणि खायला तर इतकी चविष्ट आहे, तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही ही धिरड्याची रेसिपी इतकी चविष्ट बनवू शकता. आणि ही रेसिपी मला माझ्या आजीकडून मिळालेली आहे. तर आजी आम्ही भाज्या खात नव्हतो, त्यामुळे आहे ना मस्त त्याचं धिरडं बनवून द्यायची भाज्या वगैरे टाकून. आणि मग आहे ना आमचा फुल पोट भरून नाश्ता व्हायचा सकाळ सकाळ. आणि हे असेच छान छान रेसिपीजसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. थंडीची सुरुवात झाली की धिरड्यांची रेसिपी ही झालीच पाहिजे. चला साहित्य बघून घेऊया. मी एका ताटामध्ये 1 वाटी कोथिंबीर चिरून घेतले, 1 मोठा कांदा चिरून घेतलाय, त्यानंतर अर्ध गाजर खिसून घेतलंय, कसुरी मेथी घेतली आणि 1 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. आता मी इथे ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ हे अर्धी वाटी टाकणार आहे. आधी मी बाजरीचं पीठ टाकलं, आता हे ज्वारीचं पीठ टाकते. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर पांढरे तीळ टाकणार आहे आणि ओवा 1 चमचाभर टाकणार आहे हातावर चोळून. आणि त्यानंतर 1 चमचा जिरं टाकणार आहे याच्यामध्ये. जिऱ्याने खूप छान चव येते याला. त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकणार आहे आणि 1 छोटा चमचा मसाला टाकणार आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे मालवणी मसाला टाकलाय, तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता. आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता हे चमच्यानी व्यवस्थित मिसळून घेऊया. हे कोरडे जिन्नस आधी मिसळून घ्यायचेत, म्हणजे मीठ, मसाला आणि बाकीचं साहित्य व्यवस्थित याच्यात मिक्स होईल. आणि याच्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे व्यवस्थित मिसळून झाले आणि मी इथे तांब्या भरून पाणी घेतलंय. आता हे थोडं थोडं करून घालायचं आहे. लक्षात ठेवा, धिरड्यांचं पीठ किंवा थालीपीठांचं पीठ हे कधीही घट्ट मळायचं, अगदी पातळ करू नये. कारण पातळ केल्याने काय होईल, जे आपल्याला धिरडं किंवा थालीपीठ थापायचं असतं ना, तर ते थापलं जाईल, परंतु ते उचलताना तुटण्याची शक्यता जास्त असते आणि तसं खुसखुशीतपणा किंवा खमंगपणा त्याला येणार नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं. आणि याला घट्टसरच असं मळून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते, शेवटी मला 1 तांब्या पाणीमधलं पाव तांब्या पण पाणी लागलेलं नाहीये. पाव तांब्यापेक्षा कमीच पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि त्याच्यातच मी हलक्या हलक्या हाताने हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पीठ. हे बघा, हे अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते हे कसं मळलेलं आहे. हे बघा, असं घट्ट मळायचंय, खूपही पातळ नाही केलं मी, हे घट्टच ठेवलंय असंच. धिरड्यांचं पीठ तयार आहे आणि हे साईडला ठेवणार आहे. आणि त्यानंतर मी इथे 1 पोळीपाट वापरणार आहे. पोळीपाटावर 1 प्लॅस्टिकची पिशवी घेऊन मी हे धिरडे त्याच्यावर थापणार आहे. तुम्ही या ठिकाणी कॉटनचा रुमाल थोडा ओला करून घट्ट पिळून वापरू शकता. आता मी इथे गॅस पण चालू केला आणि त्याच्यावर 1 तवा तापत ठेवलेला आहे. आता या प्लॅस्टिकच्या पिशवीवर मस्त पाणी लावायचे, थोडंसंच, एकदम किंचित. आणि या पिठाचे पण गोळे करून घेऊया साईडला. आणि हे पीठ बघा कसं ओळखायचं, अशा हातावर थापता आले पाहिजे
असं पीठ असलं पाहिजे, म्हणजे पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. आता हे थोडंसं पाणी लावलं आणि थोडंसं हाताला पाणी लावायचंय आणि हे छान थापायचेत असे बोटाच्या मदतीने. किती छान बोटं उमटतात ना याच्यावर. हे असेच अलगद हलक्या हाताने थापायचेत, खूप जास्त जोर द्यायचा नाहीये याच्यावर. आणि याला छोटे छोटे छिद्र करायचे आहेत. छिद्र केल्याने काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला मस्त जेव्हा धपाटे किंवा थालीपीठ किंवा धिरडं हे आपण भाजतो ना तव्यामध्ये, त्यावेळेस त्या छिद्रांमध्ये छान असं तेल सोडता येतं आपल्याला. आणि धपाटे किंवा धिरडं हे सगळ्या साईडनी व्यवस्थित खमंग भाजलं जातं. आता हे मी तव्यात टाकणार आहे. हे बघा किती अलगद उचललं आणि हे तव्यामध्ये टाकलं. आता मी थोडंसं तेल असं मधोमध या छिद्रांमध्ये सोडते आणि याच्यावर मी 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे. आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी कमीच ठेवायची आहे, ज्यावेळेस आपण ते पहिल्यांदा भाजतोय त्यावेळेस. आता हे असं तेल हळू हलक्या हाताने सोडून याच्यावर मी 1 मिनिटं झाकण ठेवणार आहे. आता इथे एक टीप लक्षात ठेवा, झाकण ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण 1 मिनिटं जर झाकण ठेवलं तुम्ही तर जे धिरडं आहे ते वरून छान असं मॉइश्चराईज राहील, म्हणजे असं कोरडं कोरडं नाही होणार, असं छान असं मऊसूद राहील आणि याला असा खरपूसपणा येईल. जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा असं मस्त खरपूस खुसखुशीत आणि खमंग लागतील आणि चवीला पण खूप छान होतात आणि अजिबात असे वातट वगैरे होणार नाहीत. त्यासाठी हे 1 मिनिटं झाकण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे झाकण 1 मिनिटानंतर काढलं की धिरडं आपलं मस्त असं कोरडं झालेलं असतं, हे लगेच कळतं. थोडंसं असं कोरडपणा आला त्याला की लगेच उलटं करायचं धिरडं आणि मग हे असं उलटं केलं, हे बघा किती छान दिसते ना. आणि तेल लावून घ्यायचं दुसऱ्या साईडनी. पुन्हा एकदा उलटं करूया आपण याला. हां, आणि आता इथे गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. ज्यावेळेस आपण दुसऱ्या टायमाला जेव्हा आपण पलटी करतो ना, धिरडं दोन्ही साईडनी भाजल्यानंतर पुन्हा एकदा पलटी करतो त्यावेळेस त्याची फ्लेम मध्यम करायची आहे, म्हणजे धिरडं हे दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत होईल. हे बघा मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे. आणि तेल लावायला कंजूसी करू नका. तुम्ही तेल खात नसाल तर बटर वापरू शकता किंवा तूप पण वापरू शकता. आणि हे असं मस्त दाबून दाबून असं प्रेस करून करून याला छान असं सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते हे भाजल्यानंतर किती छान दिसतं ते. आता ताटात काढून घेऊया. हे छान दोन्ही साईडनी पण खरपूस भाजलेलं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने भाजलं गेलं पाहिजे. थोडंसं असं छान सोनेरी रंग आलेला आहे ना. आता पुढचे पण धिरडं करून घेऊया आपण. असं थोडंसं हलक्या हाताने पाणी लावायचं आहे, पाणी जास्त लावायचं नाही आहे. आणि पुढचा गोळा घेऊन छान अजून एक धिरडं थापून दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा हलक्या हाताने थापायचे आहेत, अजिबात जोर द्यायचा नाही आहे. आणि पाणी पण जास्त घ्यायचं नाही आहे हाताला. जास्त पाणी वापरलं तर मग ते धिरडं प्लॅस्टिकच्या पिशवीला किंवा रुमालाला चिटकून राहतं आणि खूप पातळ होतं आणि मग त्याची चव बिघडू शकते. म्हणजे ते जसे खरपूस खमंग हवेत तसे होणार नाहीत. त्यामुळं ही टीप लक्षात ठेवा. आता हे पण छान असं तयार झालंय आणि हे पण तव्यामध्ये टाकते. किती अलगद निघतं ना हे. पाणी लावल्यामुळे हे अलगद निघतं. आता सेम तशीच प्रोसेस करायचे. या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल सोडायचे आणि 1 मिनिटभर झाकण ठेवायचे. 1 मिनिटानंतर झाकण काढल्यावर ते छान असं वरच्या साईडनी कोरडं होतं आणि मग त्याला पलटी करायचे दुसऱ्या साईडनी. आणि दुसऱ्या साईडनी पण छान खरपूस भाजल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि पुन्हा एकदा पलटी करायचं आहे. हे अशाच पद्धतीने
छान धिरडं तुम्ही बनवून खाऊ शकता आणि प्रवासासाठी पण खूप छान आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. वेळही वाया जात नाही याच्यामध्ये आणि भाज्या पण सगळ्या खाल्ल्या जातात. आता ही आपली धिरडी तयार आहेत. 1 वाटी भाकरीच्या प्रमाणात 4 धिरडे झालेले आहे आणि हे तुम्ही बटर किंवा लोणी किंवा चटणी बरोबर हे तुम्ही सर्व करू शकता. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.